तिरंगा रॅलीला उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आपले मनोज शुक्लाजी, वरील सर्व आपले सैनिक आणि सर्व माझे सहकारी मंत्री आणि उपस्थित सर्व या देशावर, तिरंग्यावर आणि भारतीय लष्करावर प्रेम करणारे सर्व या ठिकाणी उपस्थित बांधव भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे आजची तिरंगा रॅली आपल्या भारतीय सैन्य दलाच्या शौर्याच्या सन्मानार्थ आपण आयोजित केली आहे। आशिष शेलार यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही आयोजित केलेली रॅली देशभक्तांना खऱ्या अर्थाने पाठिंबा देणारी, त्यांच्या वीरतेचा शौर्याचा सन्मान करणारी ही तिरंगा रॅली आहे। आणि म्हणून मी लष्कराच्या तिन्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या जवानांचं, अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम, जशास तसं उत्तर देण्याचं काम, आपल्या बहिणींचं सिंदूर पोसण्याचं काम ज्या पाकिस्तानने केलं ते ऑपरेशन सिंदूर या करणारे आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करतो। कारण पहलगाम मध्ये झालेला हल्ला आणि आपल्या निरपराध लोकांचे घेतलेले बळी, आपल्या कुटुंबियांच्या त्यांना गोळ्या घालण्याचं पाक धार्जिण्या आतंकवाद्यांनी केलं, पण त्याचा बदला देशवासियांच्या मनातली खदखद, चीड, बदल्याची भावना, सूड हे सगळं ओळखून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आणि आपल्या लष्कराने ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से, आणि एवढ्यावर थांबले नाही तर गोली का बदला। देशाचे प्रधानमंत्री म्हणाले, गोली चलेगी तो यहां से तोप गोले चलेंगे आणि पाकिस्तानचं नामो निशान मिटून जाईल। आणि म्हणून आतापर्यंत कधी अशा प्रकारची ऍक्शनला रिॲक्शन घेण्याची हिम्मत कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी दाखवली नाही, कुठल्याही राज्यकर्त्यांनी दाखवली नाही। सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांची मुंडकी का छाटून पाकिस्तानमध्ये नेण्याचं पाप पाकड्यांनी केलं, परंतु तेव्हा देखील राज्यकर्त्यांनी हिम्मत दाखवली नाही। परंतु ही हिम्मत दाखवणारे आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे आपले आहेत आणि त्यांचा आपल्याला अभिमान आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाप होता है। आणि म्हणून पाकिस्तानला बाप काय असतो ते दाखवण्याचं काम त्यांच्या एअर स्ट्रीप आणि त्यांचे 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून आपल्या लष्कराने दाखवून दिलं। खरं म्हणजे आपल्या लष्कराने संयमी भूमिका घेतली, प्रधानमंत्री महोदयांनी संयमी भूमिका घेतली। आपण फक्त त्यांचे आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले, कुठल्याही सिव्हिलियन नागरिकाला त्रास दिला नाही, परंतु पाकिस्तानने उलट काम केलं। आणि सीज फायर झाल्यानंतर देखील पाकिस्तानने आपली अवकात जात दाखवली, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं। आणि म्हणून ती छाटण्याची हिम्मत
फक्त आणि फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींमध्ये आहे. आणि म्हणून